आम्ही आहोत संस्थापक सभासदांचे वारसदार आणि आमच्या नेत्यावर बोलाल तर खबरदार, कार्यकर्त्यांनी केलाय सूचनांचा भडीमार। मी एका संस्थापकीय घराण्याचा वारसदार आहे। माझ्या आजोबांनी नलवडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून कारखाना उभा केलेला आहे। पूर्व भाग अजिबात ओपन होत नव्हता। विरूपाक्षांना शिरकोळ यांच्यामुळं फक्त पूर्व भाग ओपन झाला आणि कारखान्याला पैसे आमच्या आजोबांनी रात्री 1 वाजता बँक उघडून आमच्या शेवटचे पैसे आमच्या आजोबांनी भरलेले आहे। त्यानंतर प्राध्यापक सुभाष शिरकोळ यांनी 33% कारखान्याचा जो बोनस दिला तो सुभाष शिरकोळ यांच्यामुळे मिळाला हे सगळ्या कारखान्यांना मला माहित आहे। काल मी सभासद बनून उपस्थित होतो। माझा नेता आणि महाराष्ट्राचा आमचे नेते मुश्रीफ साहेबांचा ठराव मांडल्यानंतर आम्ही त्याचा जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं व काही किरकोळ मंडळींना याचं पोटशूळ उठलं। का पोटशूळ उठलं आम्हाला माहित नाही। मुश्रीफ साहेबाचं नाव महाराष्ट्रात आहे। मुश्रीफ साहेबाच्या खाली कोण कोण पाया पडतात ते आम्हाला माहित आहे। तुमची पात्रता नाही आणि काल एकटा सगळ्या संस्था बुडवलेला आमच्याकडे सगळ्यांचा सातबार आहेच। बाजार समिती आहे, सगळं आहे। राहुल शिरकोळेचं नाव तालुक्यात आहे। आम्ही संस्कारानं वाढवलं आमचं शिरकोळे घराणं आहे आणि कोणतरी लायकीचं बोललं तुम्हाला गडिंग्लजमध्ये तालुक्यात बसायला जागा नाही आहे त्यामुळे तुम्ही बोलू नये आणि कोणतरी म्हटलं राहुलला बोलवा, ह्याला बोलवा। मी कारखान्याचं चाक चालावं म्हणून कारखान्यावर उपस्थित होतो आणि असणार आणि तुम्ही कुठं बोलवा मी हजर आहे। वाचत नाही असं कोण म्हणते त्यांचं डोकं फिरले असं मला वाटते। वास्तविक जर बघायला गेले तर संस्थापक सभासद माझी आजी होती गौराबाई सलवादे आणि तिचं योगदान ह्या गडिंग्लज तालुक्यासाठी काय मी नवीन सांगण्याची गरज नाही आणि तिचा नातू म्हणून मी सभासद आहे। जाऊन यादी तपासावं, त्या यादीवर मी सही काल केलो आहे तेही तपासावं आणि सभासदांचं हित की दिवाळीला कर्मचाऱ्यांना साखर देणार, कर्मचाऱ्यांचा 5 महिन्याचा पगार देणार, ह्या सर्व गोष्टी चांगल्या केल्या। तुमच्या पोटात दुखायचा विषयच कुठे येतोय? आणि आम्ही सभासद म्हणून मुश्रीफ साहेबांनी या कारखान्याला गत मिळवून देण्यासाठी जी ताकद दिली आहे त्यासाठी मुश्रीफ साहेबांचं त्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला। त्यासाठी आमचं त्यात योगदान असणंही गरजेचं आहे कारण की आम्ही तालुक्यातले एक युवक आहे आणि आम्ही सभासद आहे। अमर चव्हाणांनी नंतर पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्यावर टीका केली। आमचे अमर चव्हाण मित्र आहेत, मला त्यांना सूचना द्यायची किंवा एक मित्रत्वाचा सल्ला द्यायचा आहे। सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं 25 वर्ष सातत्यानं आमच्या नेत्याला निवडून दिलेलं आहे आणि 19 वर्ष 25 वर्षामध्ये 19 वर्ष आमचा नेता मंत्री आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये। आणि बाबा तुझी पात्रता नाही आहे की आमच्या नेत्यावर बोलण्याची। इथून पुढं आमच्या नेत्यावर बोलताना भान ठेवून बोलावे। इथून पुढं आमच्या नेत्यांना बोलताना भान ठेवून बोलावे। काय तुमचं कारखान्याचं काय असेल ते असेल पण इथून पुढे नेत्यांच्यावर आमच्यावर बोलताना इथून पुढे आम्ही खपवून घेणार नाही मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते म्हणून। एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे। मग कुठं जायचं ते जाऊ देत पण आमच्या नेत्यावरची आम्ही टीका खपवून इथून पुढे घेणार नाही।